अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपली सर्व संकटे दूर व्हावीत, त्याचप्रमाणे आरंभिलेले शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून श्री गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेशा हा 64 कलांचा आणि 14 विद्यांचा अधिपती आहे. अशा या गणेशाचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती. माघ शुक्ल चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. या माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. यंदा 22 जानेवारीला गुरुवारी माघी गणेश जयंती आहे. गणेश जयंती ही महाराष्ट्रात भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. काहींच्या घरी गणेश मूर्ती पण स्थापन होते. यंदा गणेश पूजनाचा मुहूर्त सकाळी 11:28 सुरू होईल. दुपारी 1:42 असणार आहे. दुपारनंतर भद्राकाळ सुरू होणार आहे. पूजा सकाळीच करावी. पण या दिवशी काही जण श्री गणेशाचे व्रत पण करतात, विधीपूर्वक पूजन करतात. शास्त्राप्रमाणे अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरकातक राक्षसाचा संहार केला, म्हणून याला विनायकी चतुर्थी पण म्हणतात. माघी गणेश जयंतीला तिळाचे लाडू, मोदक नैवेद्य म्हणून श्री गणेशाला दाखविले जातात. कुंदाची फुले अर्पण केली जातात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीला आपण या दिवशी आपल्याला श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी षोडोपचार पद्धतीने पण आपल्याला जमेल असे घरच्या घरी असलेल्या गणेशाचे पूजन करायचे आहे. गणेश मूर्तीचा दही, दूध, तूप, मध, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. 21 दुर्वा गणेशाला अर्पण करून जास्वंदीचे फूल, शमी, बेलपत्र, अक्षदा अर्पण करायचे आहेत. तिळाचे लाडू, तिळाचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आरती करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. 21 वेळेस गणपती स्तोत्र, अथर्वशीर्षचे पठण करायचे आहे. खास करून गणपती बाप्पा हा बुद्धीचा आराध्य दैवत आहे, तर अभ्यासात प्रगतीसाठी मुलांकडून पूजन करता येईल असे बघा. नाही त्यांना शक्य झाले किंवा जमले तर पूजन अभिषेक झाल्यावर गणपती स्तोत्र, अथर्वशीर्षाचे पठण तरी त्यांना करायला सांगा. 21 दुर्वा अर्पण करायला सांगा. 21 दुर्वा अशी एक जुडी, अशा पद्धतीने 21 दुर्वांच्या 21 जुडी माळ
गणपती बाप्पांना अर्पण करावी. नाही जमले तर 21 दुर्वा तरी अर्पण कराव्यात. ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करावा आणि मुलांकडून जरूर करून घ्यावा. गणपती बाप्पांना तीळही अर्पण करावे. अगदी आदराने आणि भक्तिभावाने पूजा मंत्र अभिषेक बाप्पांचा करावा. हा आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस जयंती आहे. ती यथाशक्ती शक्य होईल आणि आपल्याला आणि गणपती बाप्पाला प्रसन्न वाटेल अशी साजरी करा. गणपतीकडे प्रार्थना करा. सगळे शुभ आणि मंगलच होईल. सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.